नंदुरबार जिल्ह्यात तृतीयपंथी आणि एलजीबीटीआय समुदायासाठी स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू होत आहे. कणगी ट्रान्स कॅफे या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून अपेक्षित घटकांना रोजगार, समान संधी आणि मुख्य प्रवाहात स्थान मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला जात आहे. आदिवासी संस्कृतीची ओळख जपत हा उपक्रम उभारण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि CYDA संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प साकार होत आहे. शासनाच्या ट्रान्सजेंडर धोरणानुसार कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून नंदुरबार मधील तृतीयपंथी व आदिवासी समाजातील निवडक सदस्यांना नागपूर येथे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूजी की रसोई येथे 16 ते 18 मार्च दरम्यान 3 दिवसीय कार्यशाळा पार पडत आहे. या प्रशिक्षणात कॅफे व्यवस्थापन, पाककला आणि ग्राहक सेवा यांचे बारकावे शिकवले जात आहे. या प्रशिक्षणानंतर हे प्रशिक्षित सदस्य स्वतःचे ट्रान्स कॅफे सुरू करणार असून पुढील काळात अशा कॅफेंचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात उभारण्याचा मानस आहे. हा उपक्रम केवळ रोजगार निर्मिती पुरता मर्यादित नसून तृतीयपंथी समाजाला सन्मानाने जगण्याची संधी देणारा ठरणार आहे. CYDA इंडिया प्रतिनिधींनी सांगितले की राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिले जाणार आहे, जेणेकरून अधिकाधिक LGBTI सदस्यांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नागपूरकरांनी या उपक्रमाला भेट देऊन सहभागी सदस्यांचे मनोबल वाढवावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. महाराष्ट्र शासन आणि CYDA संस्था या संस्थेच्या माध्यमातून ट्रान्स कॅफे ची निर्मिती होणार आहे भविष्यामध्ये आणि त्याचं प्रशिक्षण नागपूरमध्ये विष्णूजी की रसोई या इथे सुरू आहे. आपल्यासोबत या संस्थेचे अधिकारी आहे ज्यांच्याशी आपण बोलूया. मला सांगा की आता जे आपलं प्रशिक्षण सुरू आहे नागपूरमध्ये, ही संकल्पना कशी आहे, काय यातनं उद्देश आहे तुमचा आणि भविष्यात काय यातनं निघणार आहे बाहेर? नमस्कार, माझं नाव कादंबरी आहे. CYDA इंडिया संस्था येथे मी कार्यरत आहे. पुणे, नागपूर, पुणे, नंदुरबार येथे आमची शाखासुद्धा आहे. नंदुरबार येथे पहिल्यांदाच कणगी ट्रान्स कॅफे हा शासनाच्या प्रेरणेतनं आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे. खऱ्या अर्थानं ट्रान्सजेंडर ॲक्ट आणि ट्रान्सजेंडर पॉलिसी याचं इम्प्लिमेंटेशन करत असताना तृतीयपंथी समाजाला, सोंगाड्या समाजाला आणि LGBTQI समाजाला एक मुख्य प्रवाहामध्ये एक मानाचं स्थान मिळावं, आपले हक्क अधिकार गाजवत त्यांनासुद्धा रोजगार, व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांनासुद्धा आपले कलाकौशल्य आणि त्यांना एक मुख्य प्रवाहामध्ये एक संधी मिळावी, या उद्देशाने कणगी ट्रान्स कॅफे हा एक आगळावेगळा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत. या तुमचा नवा उपक्रम आहे, याच्या माध्यमातून जे आहे भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ट्रान्स कॅफे पाहायला मिळतील का? निश्चितच. कुठल्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात ही जेव्हा प्रथम होते तेव्हा खरं तर तो एक पायंडा रचला जातो आणि ह्या ऐतिहासिक पर्वाची सुरुवात आपण नंदुरबार येथून करत आहोत. नंदुरबार येथील डॉक्टर मिताली सेठी मॅडम ज्या आहेत ते अतिशय सामंजस आणि खऱ्या अर्थानं त्या मॉडरेट आहेत, कारण त्यांनी दाखवून दिलेलं आहे की समाजामध्ये ॲक्ट आणि पॉलिसी ह्या फक्त नावाला येत नाहीत, तर ते खऱ्या अर्थानं इम्प्लिमेंट जेव्हा होतो तेव्हा सामाजिक बदल आणि आपल्या जनतेचा विकास कशा पद्धतीने करायला पाहिजे याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे कणगी ट्रान्स कॅफे आहे. आणि अशा प्रकारचे कॅफे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये आपल्याला शासनाच्या सिस्टमॅटिक उपक्रमातनं पाहायला मिळावे अशीच आमची अपेक्षा आहे. LGBTQI जी कम्युनिटी आहे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे समाजाचा वेगळा आहे, तर या नव्या उपक्रमामुळे जे समाजामध्ये सामावून घेणार का आणि त्या समाजाचा पाहण्याचा उद्देश बदलेल का, तुम्हाला काय वाटतं? निश्चितच संपूर्ण LGBTQI समुदाय हा आपल्याला बघायला मिळतो तेव्हा तो उपेक्षित राहतो आणि अनेकदा त्यांना मान सन्मान मिळत नाही, अवहेलना आणि त्यांना अपमानाला सामोरं जावं लागतं. अशा वेळेस जेव्हा शासन आपली दखल घेत आहे, जेव्हा समाजातून आपलं कौतुक होत आहे आणि जेव्हा समाजातले असे मातब्बर मंडळी जे आपल्याला पाठीवरती शाबासकीची थाप देत आहेत आणि भिवू नकोस, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, भक्कमपणे तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला उभं करण्यास मदत करू, जेव्हा विष्णूजींकडनं आम्हाला असे शब्द ऐकायला मिळाले तेव्हा माझ्या समाजाचं आणि आमचं स्वतःचं मनोबलसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाढलं. अशाच पद्धतीने समाजामध्ये कम्युनिटी मेंबरचं मनोबल वाढवणारे उपक्रम वारंवार होत राहावे आणि शासनाने दखल घ्यावी हीच माझी अपेक्षा आहे.
आपल्यासोबत काही विद्यार्थी सुद्धा आहेत ज्यांच्याशी आपण बोलूया. मला सांगा की इथे तुमच्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला जे 3 दिवसाचं प्रशिक्षण मिळालं आहे, कसा अनुभव आहे तुमचा, काय शिकायला मिळालं? मला 3 दिवसाचं कार्यशाळेमध्ये मला खूप मोठा मी आज कुठं होता आणि आज मी इथून विष्णूजी की रसोईमधून 3 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन गेल्यानंतर मी जे कणगी कॅफेमध्ये जे पदार्थ इथं शिकून जाणार आहे ते तिथं मी त्याच बनवणार आणि तिथं मी ते विकणार आहे. आणि इथून शिकून एवढ्या मोठ्या रसोईमधून शिकून गेल्यानंतर मग मला काहीतरी असं वेगळं वाटतं की मी आज तिथं जाऊन जर मी इथं शिकून गेल्यानंतर तिथं वेगळं काहीतरी अजून वेगळं काहीतरी करेल या रेसिपी. नक्कीच या प्रशिक्षणातून त्यांचा फायदाच होणार आहे. इथे जे पदार्थ शिकत आहे ते पुढे जाऊन तिथे करणार. आपल्यासोबत अजून एक विद्यार्थी आहे ज्याच्याशी आपण बोलूया. काय शिकायला मिळालं नेमकं तुम्हाला, काय आज शिकवलं तुम्हाला? मागच्या 3 दिवसापासून ही कार्यशाळा आहे. या 3 दिवसामध्ये काय शिकले आणि तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढला का? कसं वाटतं तुम्हाला? या 3 दिवसात ना आम्ही वेगवेगळे पदार्थ शिकलो, जेणेकरून ते आपल्या लोकांपर्यंत कसे बनवून आपण द्यायचे आणि त्याच्यासाठी काय लागतं आणि काय नाही लागत ते सुद्धा आम्हाला याच्यातून शिकवलं. आम्हाला किंवा लोकांसमोर जाऊन आपले कस्टमर असतील त्यांच्यासोबत आपला व्यवहार कसा असावा, आपले हावभाव, किंवा आपण कोणाशी जर एखादा व्यक्ती आला तर आपण त्यांना कसं हँडल करावं किंवा कसं अटेंड करावं ते सुद्धा आम्ही शिकले आम्ही. किंवा याच्यात इथं मिलेट केक शिकवले आम्हाला, ज्वारीची खिचडी शिकवली आम्हाला इथं, तसेच नाचणीचा डासला सुद्धा शिकवला इथंच आम्हाला. लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन एकंदरीत जे आहे LGBTQ समुदायाला पाहण्याचा वेगळा असतो. तर या तुमच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्व जे कम्युनिटी आहे त्याचा विकास होईल आणि ते सुद्धा समाजाच्या मेन याच्यामध्ये येईल, तुम्हाला असं वाटते का? हो, येऊन जाईल ना. अच्छा. हां. काय वाटतं तुम्हाला, लोकांचा पाहण्याचा उद्देश वेगळा जो आहे तो दृष्टिकोन बदलेल का? हो, त्यांचा दृष्टिकोन बदलेल आणि ते लोक सांगतील का हे सुद्धा स्वतः पायावरती उभं राहून काहीतरी मेहनतीने स्वतः कमवून मेहनतीच्या बळावरती ते पुढे येत आहे. या प्रशिक्षणाच्या आधी तुम्ही काय करत होते? आम्ही या प्रशिक्षणाच्या आधी आम्ही पहिले नाच गाणं करत होते. या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात. कोणी आम्हाला बोलवलं तर आम्ही जात होते, नाही बोलवलं तर आम्ही बेरोजगार घरीच बसत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ही ट्रान्स कम्युनिटी जी आहे पुढे चालून ट्रान्स कॅफे निर्माण करेल आणि त्यानंतरच महाराष्ट्रात ट्रान्स कॅफे पाहायला मिळेल. हेच या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुढे येणार आहे. कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24, नागपूर.